वणी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अवैध मद्य विक्रीला आळा घालण्यासाठी वणी पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी याबाबत कडक धोरण अवलंबलं असून खेडोपाड्यामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक महिलांच्या मद्य विक्रीबाबत तक्रारी होत्या त्या ठिकाणी थेट धाडी टाकून माल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. 30 जून 2025ला सायंकाळी 7च्या दरम्यान कोल्हेर या ठिकाणी वणी पोलिसांच्या पथकानं साहेबराव रामदास पिठे वय वर्ष 48 यांच्या ठिकाणी धाड टाकली असता अवैध मद्याच्या 180 मिलीलिटरच्या 4800 रुपये किमतीच्या 60 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. संबंधित पिठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोल्हेर या ठिकाणी अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन पिठे यांच्या घरी छापा टाकून 60 मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून अवैध मद्य विक्रेत्याने शक्कल लढवून बाटल्या चक्क देवघरात लपवल्या होत्या. देवघरातील देव्हाऱ्याजवळ छुपा खड्डा करून लपवल्या असून या घरात शिरून त्यातून अवैध मद्य हस्तगत करण्यात आलं. यावेळी काही स्थानिक महिला या ठिकाणी होत्या. या कारवाईमुळे या गावातील महिलांनी समाधान व्यक्त केले असून या धडक कारवाई वारंवार करणे आवश्यक आहे, कारण मागील काही वर्षांपासून अवैध मद्य विक्रीचे प्रमाण वाढ झाली असून याला आळा घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कायद्याचा वचक देखील निर्माण होणं आवश्यक आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.